भारतीय जनता पार्टीच्या नावाने जयघोष, विकासाचा मुद्दा, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये 100+ नारा पूर्ण करण्यासाठी प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता चांगलेच कंबर कसले आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माधुरी गणेश बोलकर, कलावती इंद्रभान सांगळे, विश्वास नागरे आणि समाधान देवरे या चारही उमेदवारांनी आता प्रचंड बहुमताने विजय करा असं आवाहन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी काल लाहोटी नगर परिसरामध्ये जोरदार प्रचार केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आगामी निवडणुकीच्या विकासाच्या मुद्द्यावरच लढत असल्याचं सांगितलं आहे. काय सांगणार? प्रचाराची सध्या धुरा जोरदार चालू आहे भाजपकडून, काय सांगणार? आज आम्ही लाहोटी नगरमध्ये जाधव संकुलच्या बाजूला सकाळपासून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक घरात जाऊन औक्षण करताय लोक. ते ओवाळतानाच सांगताय का विजयाचंच औक्षण आहे, विजयाचंच औक्षण आहे, तर तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे असं सर्व जनतेचं म्हणणं आहे. का आम्हाला तुम्ही निवडून आले आजच सांगून टाकले त्यांनी. आणि इथून पुढं आपण त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी सांगितले सगळ्यांनी आपल्याला आम्ही सगळ्या सेवेसाठी काम करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कामं झाले आहे त्या कामांच्या माध्यमातून आम्हाला लोक निवडून देणार आहे. नाही, प्रचार कुठं आज नेमका कुठं प्रचार केला, काय सांगणार? आज लाहोटी नगरमध्ये आमचा प्रचार आहे. आज प्रचाराचा 7वा दिवस. खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळतोय. चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ज्या ज्या प्रभागात जातोय त्या घरामध्ये आम्हाला म्हणजे 1-2 मिनटं लागत आहे. ज्या घरात जे जातोय त्या घरात एवढा प्रेम मिळतंय, तिथं जायचं, पूजा आरती ओवाळत आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही फिरतोय तरी आमच्या 5 दिवसात अर्धाच प्रभाग सुद्धा झालेला नाही. आमचा प्रतिसाद खूप चांगला आहे. जनतेचे आम्ही जे कामं केलेले, जे योजना राबवलेल्या आहे, प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. आमच्यावर जो विश्वास टाकलेला भारतीय जनता पार्टीने, तो विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. आणि चारही उमेदवार हे कमळाचेच निवडून येणार आहे. आणि जनतेला एकच विनंती करते की 15 तारखेला सगळ्यांनी 7 वाजताच मतदान करायला निघावे, एवढीच सगळ्यांना आश्वासन देते आणि थांबते. लाहोटी माळ्यामध्ये आज प्रचार चालू केलेला आहे. तिथं म्हणजे कुणी समस्या सांगते बा, या समस्या आहे, त्या समस्या आहे. आम्ही सांगतो बा, आम्हाला निवडून द्या, त्या समस्या तुमच्या सोडू. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतोय. कुणी म्हणतो बा तुमचाच विजय आहे बा असं. तर बा येत्या 15 तारखेला बा आम्हाला सगळ्याला सांगतो, येत्या 15 तारखेला आमच्या कमळापुढं बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि आशीर्वाद द्या, एवढंच. मी जय श्रीराम करतो. मी प्रथमचा नागरिकांना एवढंच आवाहन कराल की येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान करायचं ते मतदान तुम्ही पहिले समजून घ्या. कारण आपल्या मतदान करताना सगळ्यांचं भाजपावर प्रेम आहे, परंतु आपलं मतदान वेस्टेज जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्या मतदार केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 मशीन राहणार आहेत आणि 3 मशीनपैकी पहिलं जे मशीन आहे ते अ गटासाठी राहणार आहे. आणि त्या पहिल्या मशीनमध्ये अ गटामध्ये अनुक्रमांक नंबर 5 या ठिकाणी विश्वास आप्पा नागरे यांच्यासमोर कमळ दिसेल, ते पहिले बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं मशीन दिसेल तुम्हाला, म्हणजे सेंटरचं मशीन. त्याच्यामध्ये ब गटामध्ये अनुक्रमांक नंबर 3 राहील, त्या ठिकाणी कलावतीताई सांगळे यांचं 3 नंबर अनुक्रमांक राहील, त्यांच्यासमोर कमळ बटन दाबायचं आहे. आणि त्याच्या खाली बघायचं आहे, मशीन पुढं जायचं नाही. त्याच मशीनमध्ये क गट खाली थोडं एक लाईन सोडून क गट राहील आणि तिथं क गटामध्ये अनुक्रमांक नंबर 2 त्या ठिकाणी माधुरीताई बोलकर यांचं कमळ दाबायचं. अशी 3 झाल्यानंतर तिसऱ्या मशीनकडे जायचं आहे आणि तिसऱ्या मशीनमध्ये क्रमांक 2 मध्ये मी स्वतः समाधान देवरे यांच्यासमोर कमळ बटन दाबायचं आहे. तुम्ही जोपर्यंत 4 मतदान करत नाही तोपर्यंत मशीनमध्ये बीप वाजणार नाही. जेव्हा तुम्ही 1 मतदान कराल तेव्हा 1 रेड लाईट लागल, दुसरे केल्यानंतर दुसरं लागल, तिसरे केल्यानंतर तिसरं लागल. आणि जोपर्यंत तुम्ही 3 करून बाहेर आले तर मतदान पूर्ण होत नाही. 4थं बटन दाबायचं आहे तिसऱ्या मशीनवरचं 2 नंबरचं अनुक्रमांक कमळ. आणि मग तुमच्या मशीनला एक बीप वाजल, अशी ते बीप वाजल्यानंतरच बाहेर यायचं आहे. कुठलाही अधिकारी जर तुम्हाला सांगाल लवकर करा काय करा, तर आमच्या सर्व जे काही आमचे प्रति त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. मशीनवर जर तुम्हाला वाचता येत नसेल, अंधार पडत असेल, ते सुद्धा लगेच आम्हाला सांगायचं आहे. लाईट बंद झाली ते सांगायचं आहे.
त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना एवढंच सांगतो, आम्ही जेव्हा हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचार करतोय, भरपूर असा प्रतिसाद आम्हाला ह्या प्रभाग क्रमांक 10 या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक.